4 इंचच्या 2 रिंग घ्यायचे आहेत. 80 इंचेसच्या 12 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि 56 कॉर्ड 70 इंचेसच्या घ्यायच्या आहेत. आणि इथं आपण 6 कॉर्ड टोटल जॉईन करायच्या त्या रिंगला. इकडं 6 आणि दुसऱ्या रिंगला 6. आणि साईडच्या 2 सोडून द्यायच्या कॉर्ड आणि मधली जी 2 आहेत ना कॉर्ड त्यांच्या स्क्वेअर नॉट लावून घ्यायची. अशा आपल्याला 5 स्क्वेअर नॉट बनवायच्यात. आणि नंतर पलीकडच्या ज्या 2 आहेत कॉर्ड ना त्याला पण तशाच सेम ॲज प्रोसेस आहे. 5 स्क्वेअर नॉट लावून घ्यायच्या. आता इथं पण 5 स्क्वेअर नॉट लावून घ्यायचे आपण. आता इकडच्या साईडला पण 5 स्क्वेअर नॉट लावून घ्यायच्या. सेम करायच्या तिन्हीला 5-5 एका लाईनमध्ये आलं पाहिजे. . 56 कॉर्ड घेतले आहेत आपण इथं 70 इंचेसच्या. आणि त्यातली एक कॉर्ड घ्यायची. त्याचा सेंटर काढायचा आपल्याला. अजून एक कॉर्ड घ्यायची. त्याचाही सेंटर काढायचा म्हणजे मध्यभाग काढायचा. नंतर त्या एका कॉर्डवर दुसरी कॉर्ड ठेवायची आणि नंतर पाठीमागून एक कॉर्ड घ्यायची. तीच म्हणजे जी साईडची कॉर्ड आहे ती आतमध्ये आली पाहिजे. आणि एक स्क्वेअर नॉट लावून घ्यायचे. जी 56 कॉर्ड आहेत ना त्याच्या अशा 2-2 घेऊन सगळ्यांच्या स्क्वेअर नॉट लावून घ्यायच्या टाईटली. अशा प्रकारे स्क्वेअर नॉट लावून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या आपण घेतलेल्या आहे स्क्वेअर नॉट लावून. आता ज्या 56च्या कॉर्ड नॉट आहेत ना त्याचा निम्मा भाग करायचा आणि निम्म्या इकडं अटॅच करायच्या, निम्म्या तिकडं. तर आता साईडच्या राईट साईडच्या 3 कॉर्ड सोडून द्यायच्या. 4थी कॉर्ड आणि 5वी कॉर्ड घ्यायची. कॉर्ड घ्यायची आणि अशा प्रकारे एक स्क्वेअर नॉट लावून घ्यायची.
आता याच्यात 2 आणि इकडची 1 असं मिळून अटॅच करायच्या कॉर्ड त्याला. दुसऱ्या साईडला सेम प्रोसेस तशीच. इकडच्या 2 सोडायच्या आणि इकडच्या 2 घेऊन स्क्वेअर नॉट लावून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या कॉर्ड आपण असं अटॅच करून घ्यायच्या आहेत निम्म्या. दुसरी साईड ही अशीच पूर्ण करून घ्यायची आहे आणि समान बनवायचे आहेत दोन्ही. आणि टर्न करून जी साईडची आहे ना तिथेही स्क्वेअर नॉट लावून घ्यायच्या. इकडच्या साईडच्या 2 आणि इकडच्या साईडच्या 2 नॉट घेऊन स्क्वेअर नॉट लावून घ्यायची. अशा प्रकारे स्क्वेअर नॉट लावून त्यांना अटॅच करायचे दोन्ही साईड. आता जॉईन झाल्यानंतर स्क्वेअर नॉट घ्यायच्या, 4 कॉर्ड घ्यायच्या आणि त्याच्या स्क्वेअर नॉट लावत जायचं. नंतर 2 घ्यायच्या आणि स्क्वेअर नॉट लावत जायचं. असा एक राऊंड कंप्लीट करायचा. असं आडवं आडवं विणत जायचं पुढं.
राऊंड कंप्लीट केल्यानंतर आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढं आपण विणायचं. देन साईडची एक मोठी कॉड बघून घ्यायची आणि राईट साईडला ओढायची ती, आणि खालून ज्या कॉड आलेत ना त्याने पायपिंग करायचं. 1 2 2 वेळेस. नंतर जशा ॲडजस्ट होईल ना तशा कॉड घ्यायच्या, काही राहिल्या तरी चालतात. कंपल्सरी नाही की सगळ्याच कॉड, शक्यतो सगळ्या बसल्या तर छानच. तसा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आपल्याला. नंतर खाली पायपिंग झाल्यानंतर स्क्वेअर नोटच्या 2 लाईन बनवायच्या. वर जशा स्क्वेअर नोट बनवलेत ना आपण तशा खाली 2 लाईन बनवायच्यात आपल्याला. स्क्वेअर नॉट बनवायचे ते माझा हा व्हिडिओ राहिला टाकायचा. नंतर उलटी करायची बॅग. बघू शकता इथं आलेला आहे तो व्हिडिओ. स्क्वेअर नॉट बनवायच्या आणि नंतर बॅग उलटी करायची. साईडच्या 2 कॉर्ड घ्यायच्या आणि राईटची आणि लेफ्टची एक कॉर्ड घेऊन स्क्वेअर नोट बनवत जायचं. पूर्ण ह्या साईडच्या ज्या कॉर्ड आहेत ना त्या एकमेकाला अटॅच करत जायचं आहे. असं स्क्वेअर नॉट म्हणा, पायपिंग म्हणा, ॲज यू विश. म्हणजे तुम्हाला कसं जोडता येईल ना तसं तुम्ही करू शकता. स्क्वेअर नोट बनवली ना नंतर काय करायचं, त्या साईडच्या कॉर्ड कट करायच्या आणि साईडला चिटकवायच्या आणि मग बॅग सरळ करायची.